नमस्कार मित्रांनो, फिअर टॉक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. भयावह कथांच्या या प्रवासात तुमचे स्वागत आहे. तर चला भूतांच्या डायमेन्शन मध्ये पाऊल ठेवूया आणि खऱ्या भीतीचा अनुभव घेऊया. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे चॅनलवर येणारे नवीन गोष्टी आपणाला ऐकावयास मिळतील. दर शनिवारी रात्री 9 वाजता फिअर टॉक सोबत. कार मित्रांनो, आजची आपली स्टोरी आहे भूतिया डॉलची, जी तुम्हाला थंबनेलला पाहून समजलेच असेल. हॉन्टेड डॉल्सच्या 20व्या नंबरवर आहे सोफिया द हॉन्टेड डॉल. सध्या असलेल्या माहितीच्या आधारावर सोफिया नावाची ही भूतिया बाहुली एक खूप गूढ व रहस्यमय कथा म्हणून आज 200 वर्षांहून अधिक मध्ये चालू आहे. ही कथा ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल. तर चला मग भूतांच्या डायमेन्शन मध्ये भेटायला जाऊया सोफिया. 1840च्या दशकात फ्रान्समध्ये एका बाहुली निर्मात्याने अत्यंत कौशल्याने सोफिया नावाची बाहुली बनवली होती. ती बाहुली अत्यंत सुंदर, नाजूक, तिच्या चेहऱ्यावर एक जिवंतपणा होता. ती बाहुली एका श्रीमंत कुटुंबातील लहान मुलीला म्हणजेच क्लेअरला ही बाहुली भेट म्हणून देण्यात आली. क्लेअर ही बाहुली पाहून खूप खुश झाली. तिला ती बाहुली फार आवडली आणि ती तिची जिवलग मैत्रीण बनली. क्लेअर आणि सोफिया खूप आनंदी होत्या, पण हे सुख फार काळ टिकले नाही. काही दिवसातच क्लेअर अचानक आजारी पडली आणि त्या आजारपणात क्लेअरचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याला क्लेअरच्या खोलीतच ठेवले. दुःखात बुडालेल्या कुटुंबियांना सतत असे वाटायचे, क्लेअरच्या आठवणींशी सोफिया जोडली गेलेली आहे. क्लेअरच्या मृत्यूनंतर घरात अनेक विचित्र घटना घडू लागल्या. रात्री कुटुंबियांना घरात लहान मुलांचे हसण्याचे, पावलांचे, धावण्याचे आवाज येऊ लागले. सोफियाला अनेकदा जागेवरून हलल्याचे कुटुंबियांनी पाहिले होते. काही वेळेला ती क्लेअरच्या खोलीत असायची, कधी ती हॉलमध्ये असायची, तर कधी जिन्यात सापडायची. ही दृश्य पाहून कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. या घटनांनी घाबरलेल्या कुटुंबियांनी सोफियाला एका जुन्या पेटीत बंद करून माळ्यावर ठेवले. पण ह्या घटनांचा इथे अंत झाला नाही. काही दिवसांनी पेटीतून खट 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 आवाज येऊ लागले. त्यांनी पेटी उघडली, त्यावेळी सोफियाच्या चेहऱ्यावर भयंकर असा राग दिसत होता. तिचे डोळे विचित्र प्रकारे चमकत होते. सोफियाला माळ्यावर काही दिवस तसेच ठेवण्यात आले. घरात घडणाऱ्या विचित्र घटना घडतच होत्या. कुटुंबियाने अनेक उपाय केले, परंतु काहीच उपयोग झाला नाही. स्थानिक पादरीला बोलवून घराचे शुद्धीकरणही करून घेतले, तरीही त्याचा काहीच फरक पडला नाही. शेवटी न राहून कुटुंबियांनी सोफियाला संग्रहालयात डोनेट करायचे ठरवले. त्यांनी तिला एका ऑकल्ट संग्रहालयात, म्हणजेच ज्या संग्रहालयात गूढ वस्तू ठेवल्या जातात अशा संग्रहालयात तिला डोनेट केले. तिला तेथे एका काचेच्या पेटीत बंद करून ठेवण्यात आले. या संग्रहालयात कर्मचाऱ्यांना सुद्धा सोफियाचे असेच काही अनुभव आले. काही कर्मचारी सांगतात, सोफियाच्या पेटीच्या आत धूसर आकृत्या दिसतात, तर काहींनी सांगितले, तिच्या जवळपास जाताच रूमचे टेम्परेचर अचानक कमी होऊ लागते. या अनुभवांनी अनेक कर्मचारी त्रस्त होते. त्याशिवाय आज सोफिया ऑकल्ट संग्रहालयात सुरक्षित ठेवलेली आहे. संग्रहालयात आलेल्या पर्यटकांना सुद्धा असेच अनुभव येतात. सोफियाच्या जवळ गेल्यावर पर्यटकांना अस्वस्थ वाटू लागते. काहींनी तिच्या डोळ्यात वेगळी चमक पाहिलेली आहे, तर काहींना ती हलताना दिसलेली आहे.
सोफियाची कथा आजही एक रहस्यमय आणि भयावह घटना म्हणून जिवंत आहे. ही कथा आपल्याला सांगते की कधीकधी भूतकाळाच्या काही गोष्टी आपल्याला वर्तमानातही प्रभाव टाकू शकतात आणि आपल्याला अशा रहस्यमय गोष्टींपासून सावध राहायला शिकवतात. सो कशी वाटली आजची आपली कथा आम्हाला नक्कीच मेसेज करून कळवा. लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि भेटूया पुढच्या शनिवारी. सो चलो.